हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल दीप शिवलकरमध्ये. तर फ्रेंड, आता पुन्हा एकदा आलो आहोत संगमेश्वरमध्ये राजवाडीमध्ये गरम पाण्याची कुंड आणि प्राचीन मंदिर आहे, ते पाहायला आलो आहोत. आणि माझ्यासोबत आत्ताच्या व्हिडिओमध्ये रिवाजित आणि ऐश्वर्या आहे. तर फ्रेंड, पाहूया आपण मंदिर आणि गरम पाण्याची कुंड. मासे आहेत ना, छोटे आहेत ना. मासे बोयरा पण आहेत वाटतं, बोईट आहेत, बोईट नाही, खवले मासे असतात ना ते. फ्रेंड, मस्त असा पावसाळ्याचा सीझन आहे आणि मस्त हिरवागार गवत आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि हा माझा सेकंड व्हिडिओ आहे. ह्याच्या अगोदर मी व्हिडिओ करून गेलेलो आहे. तर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर दीप शिवलकर माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तोही मी पावसाच्या सीझनमध्येच केलेला आहे, जून महिन्यामध्ये. आणि आपल्या समोर तो छोटीशी शेड दिसत आहे कौलाची, तिथे आहे गरम पाण्याची कुंड. आणि लेफ्ट साईडला आपल्याला मंदिर आहे. ह्या मंदिरची खासियत म्हणजे भरपूर जुना मंदिर आहे, कारण भरपूर लोक सांगतात की पूर्वी लोक जे गोव्याला चालत जायचे ते इथूनच जायचे. हायवे आपला आता लेफ्ट साईडला 3-4 किलोमीटर लेफ्ट साईडला आहे हायवे, आणि लोक इथून जायची. तेव्हा ते सांगायचे की इथे गरम पाण्याची कुंड म्हणून अशी आहे इकडे. आणि ह्या मंदिरही भरपूर जुनं आहे, 400-500 वर्ष भरपूर असा जुना मंदिर आपल्याला पाहायला मिळणार आहे. गरम आहे ना जी जाम. तर फ्रेंड्स, ही गरम पाण्याची कुंड आहे. आणि हातपाणी जो आहे तो पलीकडे आपल्याला जातो, आणि इथे लोक आंघोळ हातपाय धुतात. इकडले जे रहिवासी आहेत ते इथे येऊन आंघोळ करतात व हातपाय धुतात. पाणी स्वच्छ ठेवतात, बाहेरच्या बाहेर सर्व आंघोळ बाहेरच करतात, असे घाण करत नाही पाण्याची. आणि हा पाणी भरपूर स्वच्छ आपल्याला पाहायला मिळेल, भरपूर क्लिअर पाणी आहे. आरावलीमध्ये जो गरम पाण्याचा कुंड आहे तो आपल्याला थोडासा व्हाईट पाणी दिसतो आणि थोडाफार केमिकलचा वास मारतो. हा पाणी एकदम असा हा पाणी जो आहे आपल्याला एकदम पाण्यासारखा, काचेसारखा क्लिअर, एकदम क्रिस्टल क्लिअर दिसतोय. आणि ह्या पाण्याच्या तलापासून आपल्याला बुडबुडाही पाहायला मिळतील. आणि ह्या पाण्याची वाफा जाण्यासाठी आपल्याला हा असा मोकळा ठेवलेला आहे छत, कारण आपल्याला पाण्याचे वाफा उडताना दिसतील. आता थोडा पाण्याची वाफा आपल्याला कमी पाहायला मिळतील, कारण मी जेव्हा जून महिन्यात आलो होतो तेव्हा भरपूर वाफा असे दिसत होते वर जाताना. आणि हा पाणी एवढा गरम आहे की आपण तांदूळ किंवा बटाटी बॉईल करू शकता, एवढं पाणी गरम आहे. तर फ्रेंड्स, आपल्याला रेग्युलर आपल्याला ते बबल्स वर येताना पाहायला मिळतील. आणि मी जिथं बसलो आहे हे दगडी आपल्याला गरम गरम लागतात पाहायला. आणि पाण्याच्या वाफा जे गरम गरम माझ्या अंगावर आदळत आहेत, मला पूर्ण असा गरम गरम शेक मिळतो आहे अंगाला, असा पाणी गरम आहे. म्हटलं तर की हा जो कुंड आहे गरम पाण्याचा, जो पूर्वी लोक इकडनं चालत जायची गोव्याला, मुंबईवरनं लोक इकडनं चालत जायची, त्यांना हा कुंडाचा दर्शन व्हायचा. आणि हा सोमेश्वर मंदिर आहे, हाही भरपूर जुनं आहे. तर इथूनच ते लोक जायचे. आणि जुनी माहिती काढलात, सर्च केलात तर तुम्हाला ह्याची माहिती मिळेल की भरपूर जणं इकडनं गेलेले आहेत, त्यांना ह्या कुंडाचा आणि ह्या मंदिराचं दर्शन झालेलं आहे. त्याला टायमाला मंदिर नव्हता, पण असं छोटंसं शेड होती असे म्हटलं जातं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे जे मंदिराच्या बाजूसून भुयारी काढलेली आहे, तर ह्या गावाचा भवानी मंदिर आहे. तर तिथपर्यंत ती भुयारी आहे असे म्हटले जाते, पण ती भुयारी मार्ग बंद आहे. आणि ते भुयारी आणि मंदिर तुम्हाला दाखवतो. कुंडातून आपण लेप मारला तर समोरच आपल्याला मंदिर पाहायला मिळतो.
असा जुना बांधकाम आपल्याला दगडांचा पाहायला मिळेल, चिऱ्यांच्या दगडांचा. पूर्ण मंदिर आहे तो लाकडी आणि दगडाचा आहे. आपण जो आलो तो मागच्या बाजूने आलोत आणि मंदिरचा मेन गेट आहे तो पुढच्या बाजूने आहे. हा एक छोटासा मंदिर आहे आणि इथे आपल्याला थोडीशी नक्षी पाहायला मिळतील दगडावर. जो घोडा आहे आणि घोड्याच्या पायाखाली आपल्याला हत्ती पाहायला मिळतो आणि घोड्याच्या तोंडात कुठला तरी प्राणी आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर जुना असा या नक्षीचा काम असणार आहे, कारण काही ना काहीतरी ते चिन्ह आहे ते आता आपल्याला कळणार नाही, कारण ज्या टायमाचे जे लोक होते त्यांना ते चिन्ह काय चिन्ह ते आहे, त्याचा अर्थ काय ते पूर्वीच्या लोकांना माहिती असणार. तर आपण हा दगड काम पाहतो आहे मंदिराचा. फ्रेंड्स, पूर्ण तुम्ही काम पाहाल तर लाकडी बांधकाम आहे ह्याचा आणि मंदिराचं काम आपल्याला दगडी पाहायला मिळतो. आणि तुम्हाला लाकडावरही भरपूर वेगवेगळ्या नक्षीदार डिझाईन किंवा नक्षी पाहायला मिळतील आणि ह्याच्यावरही काहीतरी असे चित्र काढलेले आहेत कोरून, त्याचा काहीतरी अर्थ निघतो. राजा आपल्याला असा भाला घेऊन दिसतोय, समोर प्रजा किंवा त्यांची सैनिक अशी आहे उंटाबरोबर त्यावर बसलेला पाहायला मिळतोय आणि ते सैन्य आपल्याला भाल घेऊन त्याच्या पुढे चालताना दिसतंय. आणि इथं आपल्याला हनुमान दिसतं, हनुमानासारखं चित्र दिसतंय. त्याच्या पायाखाली आपल्याला दासी दिसते आणि ते धनुष्य घेऊन आपल्याला दोन व्यक्ती दिसतात. हे असे मानले जाते की राम लक्ष्मण असावेत. ते आपल्याला छोट्याशा ह्याच्यामध्ये कोरीवकामामध्ये आपल्याला गणपतीसारखा चित्र दिसतं. मी पुढे गेलात तर श्रीकृष्ण दिसत आहेत आणि त्याच्या अवतीभोवती गवळणी दिसतात. आणि इथं आपल्याला गरुड दिसत आहे, त्याचे 2 शिर आहेत. तर त्या दोन्ही शिरामध्ये आपल्याला हत्ती पाहायला मिळतो, त्याच्या चोचीत आणि त्या तोंडामध्ये आपल्याला 2 हत्ती पाहायला मिळतात आणि पायाखाली आपल्याला 2 हत्ती पाहायला मिळतील. म्हणजे हे जे चित्र आहेत हे पूर्ण रामायणाशी निगडीत आहेत असे सिद्ध होते, कारण अशी आपल्याला चिन्ह सेम श्रीलंकेच्या ध्वजावर पाहायला मिळेल, जे रावणाची लंका म्हणतात ते. भरपूर सुंदर अशी आपल्याला नक्षी पाहायला मिळेल इकडे आणि मंदिरही भरपूर सुंदर आहे, भरपूर जुना मंदिर आहे. पायाखाली आपल्याला पूर्ण शेणाने सारवलेली जमीन पाहायला मिळेल आणि अवतीभोवती बसायला आपल्याला दगडी बांधकाम पाहायला मिळेल. आणि हे आपला नारकशी आहे, ही पूर्ण दगडी आहे. वरती आपल्याला गणपतीची कोरीव प्रतिमा पाहायला मिळेल आणि डाव्या बाजूला आपल्याला परत घोडा आहे, घोड्याच्या तोंडात हत्तीसारखं चित्र आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या पायाखाली मासा आहे. त्याचाही चिन्हाचा अर्थ काही असणार, पण आपल्याला ते भरपूर अभ्यास करावा लागेल. आतमध्ये आलात तर आपल्याला नंदीचं दर्शन होतं. तर फ्रेंड, आपल्याला नंदी दगडी काम कोरीव केलेला नंदी पाहायला मिळतो आणि समोर आपले शंकरची पिंडी आहे. आतमध्ये प्रवेश करायला नाही, कारण आंघोळ केल्याशिवाय जाता येत नाही. आणि वरती आपल्याला गणपतीची मूर्ती पाहायला मिळेल. 2 गाभारे असलेले हे प्राचीन मंदिर आहे, कारण प्राचीन काळातच असे 2 गाभारे असायचे. आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपल्याला असे गाभारे पाहायला मिळणार नाहीत. आणि छत्रपती शिवाजी महाराज इथून येऊन गेलेले आहेत आणि इथूनच त्यांनी भुयारी मार्ग केलेला आहे. पूर्वी गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा हा एक मार्ग होता जो बंद केलेला आहे आणि
आणि हे जे आपल्याला दिसतोय ही जी लोखंडी प्लेट आहे, लोखंडी प्लेट किंवा मला वाटतं लादी आहे ह्याच्यावर ठेवलेली, ही छत्रपती शिवाजी महाराजांनी भुयारी मार्ग केलेला आहे. हे पाहायला तुम्हाला भेटेल, हे भुयारी मार्ग आहे आणि ह्या गावातच भवानी मंदिर आहे, तिथे ही भुयारी समाप्त होते, तिथेही भुयारी समाप्त होते. त्यांना भली मोठी अशी स्थान पाहायला मिळेल जी चंदन उघडण्यासाठी घेतात. आणि पूर्वी गाभाऱ्यात प्रवेश न करता इथून नारळ फोडला जायचा जो आपल्या शंकराच्या पिंडीवर जायचा. तर भरपूर जुना इतिहास असलेला मंदिर आहे. जर तुम्ही संगमेश्वर हायवे, जर तुम्ही मुंबई गोवा हायवेने संगमेश्वरला आलात तर तुम्ही 2 किलोमीटर आतमध्ये मंदिर आहे. भरपूर सुंदर असं मंदिर आहे आणि गरम पाण्याची कुंडही आहे इथे. आणि इथे आपल्याला शंकर ही छोटी पिंडी पाहायला मिळेल आणि छोट्या छोट्या मूर्त्या आहेत देवांच्या, गणपती, महाकाली असे भरपूर मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतील. फ्रेंड्स, व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.